जो हमें चाहिए उसे कोई और चाहिए. पण ज्या पण ठिकाणी जातो सगळ्या टॉपच्या ठिकाणी जातो. 88 रुपयाला बॉटल आहे एवढी एवढी. कशी बघ ना. तुम्हाला एक खास बात सांगू का, हे सगळे ब्रँडचे आहे का, हे प्युअर इंडियन ब्रँड आहे. हे इंग्लिश नाव असं आहे याचं कारण काय रे माझ्या वेळा हळूच पिल्लू थोडी तो. आपल्या पशन भाऊने कोणती रेल्वे बुक केली सांग. तर काही आता आम्ही चाललोय पद्मस्वामी टेम्पल वरून. आता झालंय ते दर्शनला किती टाइम लागला रे. डायरेक्ट भरपूर सकाळी आपण 6ला गेलो, आता डायरेक्ट 11ला निघायचंय. 11ला चाललोय डायरेक्ट. म्हणजे चेकआउट आता टाइम पाहतो मी. 10-14 झाले. ओम साईराम. ओम साईराम नाही का, पुढे गेलं तरी साईराम. तर आता सध्या ही अशी रूम होती, चांगली रूम होती. 1200. काय प्राइस आहे रूमची? काय प्राइस होती? 1230. तर काही आपण या रूममध्ये आलो होतो. यांच्या हॉस्टेल याच्यात आलो होतो. चांगलं एकदम भारी सुविधा आहे. 1230 आम्हाला दर्शन होतं रूम भेटली. या रूममध्ये आलो होतो. यायचं असं तर इकडे येऊ शकते. काय रे कावर आहे कावर तापला. Next plan we have to go for breakfast. After that we can come here. गोविंदा गोविंदा. बघा किती परत चाललाय तो कृष्ण आणि दिसला रे मला. थोडा तुला माहित नाही. गाईज आम्ही केरलामध्ये जे पण स्पॉट पाहिले ते एकदम टॉपचे. पहिलं म्हणजे वर्कला. जे लोक केरलामध्ये जायला साठी तर असतात, आम्ही तिथं पहिले गेलो, तिथं स्टे घेतला, पूर्ण एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आलो आम्ही जाटा अर्थ सेंटर. अर्थ म्हणजे पृथ्वी, सेंटर म्हणजे मध्यभाग. पृथ्वीच्या मध्यभाग हे बघ केरलामध्ये, तिथं सुद्धा आम्ही व्हिजिट केली. काल पूर्ण दिवस तिकडे गेला. त्याच्यानंतर मंदिर बघू शकता तुम्ही. म्हणजे हे असं म्हणलं जातं की एकदम श्रीमंत मंदिर वर्ल्ड मधलं श्रीमंत मंदिर. वर्ल्ड मध्ये नाही का. म्हणजे आम्ही रात्री लाईटचा शो अनुभवला. आणि शक्य म्हणजे आपल्यासाठी लाईटचा शो होता. तुम्हाला आलोय काय कुठं आला का बरं हा का बर मला नाही माहिती गावावर आलो. आलो म्हणून आलो. चला काय येणं तर राहायचं आपलं. हा येण्यात राहायचं म्हणून जायचंय. आता काय एक दिवस काढायचं आज. दिवस ढाकलायचे कामं करायचे. लोकांना दिवस जात नाही, आम्ही ढाकलतोय. मग काय आता एकदा आपल्या मूर्ती पाहायला जायचं होतं. स्टॅच्यू ड्यू टू टाइम इश्यू आपण जाऊ शकत नाही, नाही का. टाइम चाललंय मोठा इथं. सगळ्या मंदिरांचा टाइम आहे. लुल्लू मॉलमध्ये स्वागत आहे. लुल्लू मॉलमध्ये स्वागत आहे म्हणून. आणि तर पाहिलं थोडं काहीतरी ऐकलं नाही. काय ऐकत सुद्धा नाही. किती टाइमात आवाज येतोय. जगातला सगळ्यात मोठा मॉल अरे का बोल ते असं आपण काय आता इंडियाला काय बोल आपण काय करतोय आता. इथं जायचंय. जो हमें चाहिए उसे कोई और चाहिए. हे काय आहे? काय राडे अहो हे काय आहे? हिला उन का बोलते ऑल इंटरनॅशनल गेलाय रे. हे आता ही म्हणून ट्रॅव्हल करतो. टेक ऑफ झाले ते लुलू मॉलला. प्रायव्हेट जेट केलं मॉल एंट्रन्स. हे बघ नाही जेट सारखं एंट्रन्स इकडे. कवर बालीच रे ना तुम्ही सीड्यावर लाईन वरती मग व्हिडिओ काढा. त्याला सांगा थोडं नेचर बन ना. पुण्यामध्ये याचे मोठे मोठे मॉल आहे. हो पुण्यामध्ये लग्नाची खरेदी करायची नाही का. गाई जे मॉल आहे काय काय हरकत नाही करेल. गाईच पूर्ण ब्रँड दिसतील तुम्हाला. मामाअर्थ पण येईल टोटली तुम्हाला ते लागेल. ते सॅमसंगचा सुद्धा ब्रँड आहे. वाटतं केरळमध्ये टॉपचा मॉल येऊ दिसतो मला. त्याच्यामुळे चांगलं आपण ज्या पण ठिकाणी जातो सगळे टॉपच्या ठिकाणी येतो. काय टॉपचा विषय राहतो ना. लुल्लूला चांगलं रे तू पण. लुल्लूला चांगलं रे. आता बॅग खुला आहे. 1 आवर फ्रीमध्ये आहे. 1-2 आवरमध्ये 20 रुपये. आता कवलं घेणार यांना माहिती आहे. कवलं घेणार आहे आता काय आपला राज्य आहे. अहो मॉल लय मोठं.
अय गौरव गौरव भाऊ गौरव भाऊ काढून दिलं गौरव भाऊला. तुम्ही काय म्हणतो मॉलच मोठं राधा वाजता आपलं काम मोठंच राहते. तुम्ही एवढं भारी कसं काय सांगितलं कुठून आणतंय हे मॉल बिल कुठून सापडे. बस काय तुम्ही 2 सांगितलं आम्ही 4 सांगितलं बस. अहो तुम्ही लय टॉपचा विषय टॉप चावला पाहिलं बसून लय टॉपचा विषय करायचा होता. चेक चेक सेम ए सेम आगे ऐकला आपलं ते नाही हिंदी बोलली ती नाही हिंदी बोलली काय झालं सेम काय म्हणणार हो नका कोणच्याच घुसलं आपण हे सगळे काय सगळे डायरी मिल्क बिली मिल्क काय काय आले आपण करणार सगळे बिस्किट टोटल ब्रँड असते 18चे ब्रँड आहे हे कोणचं पाणी आहे हे कोणचं पाणी आहे 88 रुपयाला बॉटल आहे एवढी कशी बघ ना नॉन अल्कोहोलिक नॉन कार्बोरेटेड वॉटर. आणि कोणतं पाणी गाईज काय आपलं हे नाही का सवय नाही आपल्याला गाईज लय मोठ्या बॉटल विषय झाला ना. हे पाणी कोणचं काहीच नाही पण एवढ्या महागडं पाणी पाहिलं आणि तू कोणची बॉटल उचलली ती सोडा कोला काय काय घ्यायचं का सगळे ब्रँड आहे टोटल ब्रँड आहे का रे इथं सगळं वेन हॉसन पेटर इंग्लंड आयलँड ओली. तुम्हाला एक खास बात सांगू का हे सगळे ब्रँड जे आहे का हे प्युअर इंडियन ब्रँड आहे. हे इंग्लिश नाव असं आहे याचं कारण मी याचं थोडं वाचत होतं. याचं ठेवायचं कारण इंग्लिश असं आहे की इथल्या इंडियन लोकांना आहे ना बाहेरच्या ब्रँड विषय लय कौतुक वाटतं. जेवढं इंग्लिश मारून आपण तेवढं त्यांना ब्रँड वाटतं नाही का. त्याच्यामुळं टाटा ग्रुपने आहे ना स्पेशल टाटा ग्रुपचेच फक्त 4 ते ब्रँड जसं की एलन सोनी पीटर इंग्लंड त्यानंतर वेन हॉसन हा झोडिओ पण त्यांचाच आहे नाही का. असं केलेलं आहे नाही का. अय बघ व्हिडिओ पण त्यांचाच आहे ना टाटा झोडिओ पण त्यांचा म्हणजे त्यांना आहे ना बजेटमध्ये चांगले कपडे द्यायचे नाही का लोकांना मॉलचं फील आलं पाहिजे त्याच्यामध्ये. हां SBI कार्ड काढेल का एक काढेल काय काढेल नाही आपण मग काय चाडा आणलं तिकडे नाही मला बंद करायचं होती काहीतरी 500-600 रुपये असेच जाते नाही का वर्षाला. हां चालेल देणारच म्हणजे केरळचं कॅपिटल आहे डायरेक्ट केरळला त्रिवेंद्रपुरम. कोची 2 नंबर येतं रे कोची 1 नंबर आहे 2 नंबर आहे येतं याच्यामध्ये कोची. असं काय पण हे टॉपचा विषय आहे. राजधानी आधी हा ही राजधानीच आहे मिनी राजधानी म्हणते वाटतं ते वरती लंच का रे येऊन पास्ता वाढल्यासारखं ऑर्डर राहिलं काय हा नाही तसं तर नाही म्हणताय ना कसं आहे का रे काय आता सगळी त्याची नजर मेली सगळी पाहू नाही का काय आपण पाहू नाही का हे बघा काय घेतलं बघून त्या भाई बसा भाई काय नाराज दिसत राहिलं त्यांना सगळं तोंड गोड करून टाकू नाही का आपण कसे भाई काय नाराज का झाला नाराज हवे सारखं काही कारण नाही काय घाबरून लई काटा आमच्या कोणाचा आता ते बोलतंय असा तिकीट मास्टर आहे ना तुम्हाला कुठं जायचं असेल फक्त तिकीट जायचं फ्रॉम टू डायरेक्ट बुक डायरेक्ट नाही का विषय आड डायरेक्ट किती मिनिटाचं होतं 9 तरी पण बुक झाले 2 मिनिटात डायरेक्ट जोक नाही ना रे विषय हार्ड आहे डायरेक्ट असा विषय
डायरेक्ट जंक्शन विषय नाही. जंक्शन आहे डायरेक्ट जंक्शन नाही डायरेक्ट कसं आहे भाई? खतरनाक आहे. सगळ्यात प्रो फोटो इथं दिसते. हो बापरे काय क्वालिटी आहे. काय बघतोय खुड बघतोय काय ना. आणि घेतलं ना iPhone 17 घेतोय. iPhone 17 Pro क्वालिटी 70 Pro Max 70 Pro Max आहे. क्वालिटी कसली बघा. आपल्या फोनला अशी नाही एवढी. iPhone इयर पण मला आवडलं आहे. तसं नाही रे, नाही. गवऱ्याचा आता यूज करेल आहे किती हे जे डेमोचे राहते का यांना ब्राईटनेस आहे ना जास्त राहत नाही का वापायसाठी. म्हणजे डेमोचे फोन त्याला ब्राईटनेस जास्त असतो. काय भारी रे. कसं दिसतंय काही. यो मॅक आहे ना यायचं आहे आपल्या गौरव भाऊला तर ते बघायला आले सध्या. तुला काय काय पसंत आलं याच्यामध्ये. तिकडचे लॅपटॉप भारी वाटले नाही का. हे लॅपटॉप चांगले वाटते. ते नाही ते हे मॅक आहे रे. याला डिस्प्ले काही बोलणं असं राहतं जे आम्ही रेकॉर्ड नाही करू शकत. रेकॉर्ड काहीच लय घाण घाण बोलते काही. कसं आहे ना शेट अशा ठिकाणी ओन करायचं असं त्यांना शेपाऱ्या नसतं नाही. पण कसं आहे शेवटी थोडा तेवढी मॉलाचा अनुभव पण लय गरजेचं राहतं. काहीच चला तुम्ही म्हणता कुठं जायचं बस. स्टार वर्कला बर्गर किंग पुढे. बर्गर किंग इकडे आहे ना. पुढे हे काय तिथे लागेल तर काही कोणाला काय घ्यायचं असं नाही. मॉल मधले भारी. बड्डेच वाजून दाखव ना. वाजून दाखव. वाजून दाखव नाही. बड्डेच जाऊ आता. हे नाही येत खराब झालंय गाईस ते आता सोडून द्या. आता. तर गाईज आता बर्गर खायला आलोय. किती ऑर्डर केले रे. दोन बर्गर नाही 2 व्हेज 2 नॉन व्हेज नाही का. हा. त्यासाठी व्हेज आहे नाही का. आम्ही आलो वाटतं विशाल मुंडेसाठी नाही का दुसरं काहीच नाही. काही पावती पेमेंट इच्छा झाल्या नाही. पेमेंट झाले आता पावती भेटणार आपल्याला. पावती का आता काय काय चालू आहे. खायचं चालू आहे इथे. गौरव भाऊ काय मागितलंय. हा? काय काय आलंय काय. तू सांग ना आता काय मागितलं. हे सगळे बर्गर बिर्गर मागितले आम्ही. मॉल सोडतोय आम्ही कारण की टाइम झाला. जवळपास किती वाजले रे. 3 वाजता आलं आता. जवळपास 3 वाजत आले आणि 4:55ला आम्हाला ट्रेन आहे. आणि सध्या शॉपिंग नाही गेली. थोडंफार खाल्लं आणि चाललोय सध्या. बॅगी फुल भरून आम्ही शॉपिंग केली. ही बॅग नाही बॅगी. एवढे हुशार कस काय रे. पाच हळूच पिल्लू थोडी तो. पाशा भाई काय बोला. काय बोलला सांग. काय बोलला आता अशा गोष्टी व्हिडिओ नाही बोलू शकतो. बोलू शकते तसं काय नाही. डिलीट करून टाकू. फॅमिलीवाले व्यक्ती नाही बोलू काम आहे बरं. हो नाराज होते. नाराज झालं काय. समजलं मला. ए भावना पोचले माझ्याकडे. पाशा भाई तापला रे. म्हणजे कसं माहिती आहे का. असं पाहत राहिलं. स्पेशल मी आहे ना त्याच्यासाठी. म्हणजे कसं माहिती आहे का? हो असं म्हणजे लगेच असं नाही का. डिंगरी बिंगाचे नाही का त्याच्यात. डबल ते कोणतं टेम्पल राहिलं रे त्याच्यात रिग्रेट होते. रिग्रेट होते आता केरळामध्ये तिरुवनंतपुरमवरून म्हणजे आता सध्या ट्रेन आहे. म्हणजे ट्रेन किती वाजता आहे आपल्याला. जवळपास 5ला ट्रेन आहे. शालिमार एक्सप्रेस नावाची एक ट्रेन आहे. वाघा काही थर्ड आम्ही 5ला ट्रेन आहे 4ला झालेलं आहे. 4ला आलोय मॅम. हा? कोणी स्पॉट हिंडून झाले. ट्रेंड आहे. कोणता ट्रेंड आहे केरळमध्ये. एक ट्रेंड आहे तू बघितला असं. फॉर एक्झाम्पल कोणतं पण सांगू शकतो तू. ते आता तू बघितलंय पूर्ण याच्यामध्ये.
तू काय ट्रेंड ट्रेंड बघितलं काय नाही माहिती त्यांचं ट्रेडिशनल आपलं हे घालतात लुंगी घालतात आणि लेडीज पण ट्रेडिशनल घालतात व्हाईट कलरची साडी ते घालतात. तर मी याच्यात एक ट्रेंड बघितलाय एक या माणसांमध्ये एक लत आहे ते जुआ जास्त खेळतात. काय जुआ हे सॉरी लॉटरीचे तिकीट. हा लॉटरी दिसते म्हणजे तू प्रत्येक ठिकाणी गेला मंदिरापाशी गेला तरी पण लॉटरीच तिकीट असते. त्याला जुआ म्हणतात. म्हणजे एक जीवात झाला ना एक प्रकारे जीवात झाला ना तो. आपल्या पशान भाऊने कोणती रेल्वे बुक केली सांगो. थर्ड AC बुक करेल आता शालीमार एक्सप्रेस आहे लय जोरात जाणार आहे. चालू कधी पुढचा मागतो हा दोन्ही याच्यात चालवते. पुढचा आईफोन हा पुढचे आयफोन काढू आपण लवकरात नाही यायचं रे आता 5-6 वर्ष तरी याच्यावर काढावं लागणार हो एवढं नका सांगायचं 2-1 वर्षात काढू 1 वर्षात काढून आणायचं. हां ते आहे. द्यायला काय जातं हां ते आहे म्हणून मग 3 नंबर वाटवलं आपली गाडी लागणार हो नाही 3-4 बोलले आता मग बघू आता 3 लागली तर चांगलीच आहे 4 लागली तरी चांगलीच आहे. तसं काय नाही 3 नंबर 3 नंबर प्लॅटफॉर्म. गाईज हे बघू शकता आता ही ट्रेन आहे आणि या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं थर्ड AC आपली बुकिंग आहे तात्काळ बुकिंग करेल आपण यमोनमध्ये ना आपली. तर चला गाईज यमोनमध्ये आपण तर गाईज आणि 1 वर्ष आता आपण थर्ड टियर मध्ये बसलो ना. तर कसं केलं रे तू बुक. टायर आहे का टियर आहे. हे त्याला सांग कसं केलं. हे कसं केलं एवढं फास्ट कसं काय केलं तिकीट पण भेटत नव्हतं. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन नाही सांगू शकत. ती एजंट लोकांची असते ती नाही सांगू शकत. म्हणजे तू एजंट झाला एक प्रकारे. एजंटच झालं तर तिकीट बुक करू आता आता एवढे तिकीट बुक करेल त्याने त्याला काही सांगा तो तिकीटच बुक करून टाकेन. स्पीकर काढला ना असे करता गईज एवढं उलट का बरं. कसं काय